नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून सदरील निकाल हे धक्कादायक व अविश्वसनीय असल्याचे म्हणत त्यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे पुणे येथील फुलेवाड्यात निकालाच्या विरोधात उपोषणाला बसले असून संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणातील कार्यकर्ते व नागरिकांकडून डॉक्टर बाबा आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्याच्या उद्देशाने धरणे आंदोलन करण्यात आले। रायगड जिल्ह्यात माणगाव येथील भारत जोडो अभियानच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून देखील डॉक्टर बाबा आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तहसील कार्यालय माणगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी सर्वहार जन आंदोलन अध्यक्ष सोपान सुतार, कार्यकर्ते नथुराम वाघमारे, पांडुरंग वाघमारे, भारत जोडो प्रतिनिधी सखाराम मोहिते, योगिता जाधव, सुमन काटकर, रामदास जाधव तसेच अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते हजर होते। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्या विधानसभेचा निकाल अविश्वसनीय आणि धक्कादायक लागलेला आज आपल्या समोर आहे सगळ्यांच्या। आणि त्याच्या निषेधार्थ मान्य ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे पुणे येथे फुलेवाड्यात 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत उपोषणाला बसलेले आहेत। आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर सर्व तहसील कचेरी किंवा सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय सर्वत्र हाक देण्यात आलेली आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही माणगाव तहसील कचेरी समोर धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या उपोषणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण भारत जोडो अभियान, सर्वहारा जन आंदोलनाचे सगळे प्रतिनिधी, कार्यकर्ते, सभासद आज या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांच्या या उपोषणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत। रायगड प्रतिबिंबसाठी रिजवान मुकादम, माणगाव।